सांगली टिंबर मर्चंट्स नागरी सहकारी पतसंस्थेच्या रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण झालेली आहे। 25वी वार्षिक सर्वसाधारण सभा व रौप्य महोत्सव सोहळ्याचे आयोजन 21 जुलै रोजी पाटीदार भवन सांगली या ठिकाणी करण्यात आले। तरी सर्व सभासदांनी सहभागी होण्याचे आवाहन यावेळी संस्थेचे व्यवस्थापक श्रीकृष्ण मोहिते यांनी केले। यावेळी संस्थेचे व्यवस्थापक म्हणाले, सांगली टिंबर मर्चंट्स नागरी सहकारी पतसंस्था 25 वर्ष पूर्ण करीत आहे। त्यानिमित्ताने 25वी वार्षिक सर्वसाधारण सभा आणि रौप्य महोत्सव सोहळ्याचे आयोजन संस्थेचे चेअरमन राजेंद्र मुळीक आणि व्हाईस चेअरमन किशोर पाटील तसेच माजी चेअरमन यशवंत माळी यांच्या नेतृत्वाखाली करण्यात येत आहे। या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे उपस्थित राहणार आहेत। तरी सर्व सभासद ठेवीदार हितचिंतक 21 जुलै रोजी माधवनगर रोड पाटीदार भवन या ठिकाणी सकाळी 10 वाजता उपस्थित राहण्याचे आवाहन त्यावेळी करण्यात आले। व्यवस्थापक श्रीकृष्ण मोहिते, यावेळी संचालक श्रीकांत बानकर, फरदीन शेख, रमेश खटाळ, प्रकाश निकम, सल्लागार देवीलाल बागल, विशाल पाटील, गजानन माळी, धनाजी घाडगे, शीतल कोले आणि सर्व संस्थेतील कर्मचारी उपस्थित होते। सांगली टिंबर मर्चंट सहकारी पतसंस्थेचा 25वा वर्ष पूर्ण झाल्याबद्दल 25वी वार्षिक मीटिंग आणि रौप्य महोत्सव सोहळा साजरा होत आहे। या प्रसंगी संस्थेचे विद्यमान चेअरमन माननीय राजेंद्र मुळीक, व्हाईस चेअरमन किशोरभाई पटेल, माजी चेअरमन यशवंत माळी, संचालक यशवंत बारकर, फरदीन शेख आणि सर्व कर्मचारी, सर्व संचालक, सल्लागार यांच्या वतीनं आपण सर्व सभासदांना विनंती करण्यात येत आहे की या कार्यक्रमाला वेळेत उपस्थित राहावे। सकाळी 10 वाजता पाटीदार भवन सांगली येथे कार्यक्रमाचे आयोजन केलेले आहे। महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष माननीय काकासाहेब कोयटे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत। यावेळेला सभासदांना आकर्षक अशी भेटवस्तू देण्यात येणार आहे व सर्वांशी सुसंवाद व्हावा, सर्वांची भेट व्हावी या उद्देशानं सर्वांच्यासाठी स्नेहभोजनाचा आस्वाद घ्यायचा आहे। तरी या कार्यक्रमास सर्वांनी उपस्थित राहावं असं विनंती माननीय चेअरमन संचालक मंडळाच्या वतीने करण्यात येत आहे।